नमस्कार मंडळी, कशा आहात? मी आज तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेमधील पहिल्या अध्यायाची माहिती सांगणार आहे. गीतेमध्ये 18 अध्याय व 700 श्लोक आहे. ते सर्व आपण वाचू शकत नाही. त्यामुळे मी प्रत्येक अध्यायाची माहिती सांगून त्यामध्ये कोणता उपदेश भगवंताने आपल्याला केला आहे त्याबद्दल सांगणार आहे. भगवद्गीता म्हणजे भगवंताच्या विंदातून निघालेली अमृतवाणी आहे आणि पूर्ण वेदाचे सार म्हणजे भगवद्गीता आहे. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. या अध्यायामध्ये धृतराष्ट्र व संजय यांचा संवादाने हा अध्याय सुरू होतो. धृतराष्ट्र आंधळे होते. ते डोळ्याने आंधळे होते, पण ते मनाने सुद्धा आंधळे होते, कारण त्यांनी मुलांना युद्ध करण्यास तत्पर केले. पांडव पुत्रांना त्यांचा अधिकार न देता त्यांनी युद्धाला सज्ज राहण्यास सांगितले. धृतराष्ट्र म्हणाले की पांडुपुत्र आणि माझे पुत्र युद्धभूमीवर काय करत आहे ते मला इत्थंभूत सांग. संजयला दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती, त्यामुळे त्यांनी युद्धभूमीवर काय घडत आहे ते सर्व धृतराष्ट्राला सांगितले. संजय म्हणाला की पांडवाचे आणि कौरवांचे सैन्य युद्धभूमीवर सज्ज झालेले आहे. पांडवाकडे सुद्धा मोठमोठे योद्धे व पराक्रमी शूरवीर सैन्य आहे. त्याचप्रमाणे कौरवाकडे भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा यासारखे मोठमोठे लढवय्ये आहेत. दुर्योधन पितामहांना म्हणाला की आपल्याकडे हे जे योद्धे आहे त्यामुळे आपणच युद्धात जिंकणार आहोत. भीष्म पितामहाने आपला शंख वाजविला. त्याबरोबर कृपाचार्य, द्रोणाचार्य, दुर्योधन, अश्वत्थामा यांनी सुद्धा आपले शंख वाजविले. त्या शंखाच्या आवाजाने पूर्ण परिसर निनादून गेला. भीष्म पितामहाने शंख वाजवल्याबरोबर आता युद्धाला सुरुवात होणार म्हणून कृष्ण भगवंताने आपला पाचजन्य शंख वाजविला आणि युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांनी सुद्धा आपापले शंख वाजवले. आता युद्धाला सुरुवात होणार म्हणून सर्व सैन्य सज्ज झाले. दुर्योधनाकडे लक्ष गेल्याबरोबर अर्जुन भगवंतांना म्हणाला, केशवा, या दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ घेऊन चल. आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये त्यांनी रथ नेऊन उभा ठेवला. रथ उभा ठेवल्यावर त्यांनी उभे राहून बघितले तर ज्या पितामहाच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो ते भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि आपले मामा, काका, आजोबा आणि आपण ज्या सवंगड्यासोबत खेळलो ते सर्व आपले सवंगडी आपल्या विरुद्ध युद्ध करण्यास सज्ज आहे. हे बघून अर्जुनाला अतिशय वाईट वाटले आणि तो म्हणाला की माधवा, मी या लोकांशी युद्ध करू शकत नाही. या सर्वांना मी मारून राजसिंहासनावर बसण्यापेक्षा मी मरण पत्करीन. मी निहत्या राहून यांच्या शस्त्राने मरण्यास तयार आहे. आणि असे बोलून त्यांनी एकदम आपल्या रथाच्या मागे जाऊन दोन्ही पायावर गुडघ्यावर बसला. त्याचे डोके गरगर फिरत होते आणि हातापाया शिथिल झाले होते. डोक्याला दोन्ही हाताने पकडून तो खाली बघून आपले मन विषण्ण झाले म्हणून दोन्ही हाताने डोके धरून बसला होता. हे बघून योगेश्वर कृष्णाने त्याला नंतर उपदेश केला आणि लढाईला तयार केले. हे आपण पुढील अध्यायात बघणार आहे. पण त्याआधी या अध्यायामध्ये आपल्याला काय उपदेश मिळतो तर क्रोधाने कोणताही निर्णय घेऊ नका.
क्रोध आला तर थोड्या वेळ शांत बसा आणि त्या गोष्टीवर विचार करा, अन्यथा तुमचा नाश होईल. हे आपल्याला या अध्यायात सांगितलेले आहे. दुर्योधन रागाच्या भरामध्ये दुर्योधनाने पांडवांना युद्धास प्रेरित केले आणि शेवटी सर्वनाश कौरवांचाच झाला. हे यावरून आपल्याला स्पष्ट होते. म्हणून कोणतेही काम घाई गडबडीने न करता शांतपणे विचार करून करा, असं भगवंत आपल्याला सांगतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा.